आपल्याला वाचता येतंय, लिहिता पण येतंय, पण लिहिताना खूप काही चुका होतात. त्या चुका कोणत्या होतात? मग एखादा शब्द सांगितला, एक जण म्हणतो सर पहिला उकार आहे का दुसरा उकार आहे, एक जण म्हणतो सर पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी. म्हणजे आपल्याला शुद्ध लेखनाचे नियम माहीत नाही. म्हणून आता आपण एक 10 भाग घेणार असे 10 नियम घेणार आहे आणि त्या प्रत्येक दिवशी एक एक नियम आपण शिकणार आहोत. मग तुमचं सगळं काय शुद्ध लेखनाचे जे काही अडचणी आहेत, लिहिताना वेलांटी कोणती देऊ, पहिली देऊ का दुसरी देऊ, उकार पहिला देऊ का दुसरा देऊ, त्या कायमच्या मिटतील. गुरकुल लक्ष दे, गुरकुल वाचू नको. आता बघ मग आता नियम क्रमांक 1, शेवटच्या शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी असते. शेवटच्या अक्षराला, शब्दाला नाही सॉरी, अक्षराला नेहमी दुसरी वेलांटी काय सांगितलं लिहू नका, लक्ष द्या, फक्त लक्ष द्या. आता आपल्याला आपल्या धड्यात शोधायचे ते शब्द. आपण सगळ्या परिसराभ्यास असो, बालकाव्य असो, कुठल्याही पुस्तकात कुठल्याही धड्यात गेलं तर ते शब्द आपल्याला शोधायचे ते. शेवटचा अक्षर, शेवटच्या अक्षराला नेहमी कोणती वेलांटी द्यायची? दुसरीच वेलांटी द्यायची. शेवटच्या अक्षराला नेहमी कोणती द्यायची? दुसरी द्यायची. पहा म्हणा, आजी शब्द आहे, कोणता? आजी. शेवटचा अक्षर कोणती वेलांटी दिली? दुसरी वेलांटी दिली. म्हणजे शेवटचे जे काही अक्षर येते त्याला नेहमी कोणती? तपा. पुरी कोणती वेलांटी दिली? दुसरीच वेलांटी दिली. अजून सांगा शब्द. आता असे शब्द सांगा, तुमच्या पुस्तकात शोधून सांगा आणि आपल्याला शोधायचे पण ते. नीट नेटके पहिली वेलांटी नीटला, दुसरी वेलांटी शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी असणारे शब्द. सकाळी. व्हेरी गुड, गुणगुणी बरोबर सांगितलंय. सकाळ. आलं का शेवटचा अक्षर ळ, त्याला नेहमी कोणती वेलांटी दिली? दुसरीच वेलांटी दिली. उभी राहून सांग. घरी. बरोबर. आता आपण काय म्हटलं? एक जण सांगा, काय सांग? म्हातारी. व्हेरी गुड. म्हातारी. कोबी. बसा खाली. बरोबर. खाली सांग. राहिली. बघा, राहिली आली का दुसरी वेलांटी शेवटच्या अक्षराला? हर्षद सांग. हर्षद. घरी. व्हेरी गुड. म्हणजे घरी झाला होता, घरी पण झाला होता. ठीक आहे. आता बघा, कळलं का? शेवटच्या अक्षराला कोणती वेलांटी द्यायची? बसली. बरोबर आहे. शेवटच्या अक्षराला कोणती वेलांटी द्यायची? कोणती वेलांटी द्यायची? शेवटच्या अक्षराला दुसरीच वेलांटी असते. बसली. बरोबर. मग आता एक धडा घ्यायचा आहे. घरी गेल्याच्या नंतर होमवर्क मध्ये शेवटच्या अक्षराला वेलांटी असणारे शब्द शोधून लिहून आणायचे. कुठलाही धडा घ्यायचा, कुठला पण एक धडा घ्या, त्या धड्यामध्ये शेवटच्या अक्षराला वेलांटी असणारे शब्द लिहून आणायचे. ठीक आहे.